तर मित्रांनो, आपण उठलोय. तुम्ही बघू शकता, नेहमीप्रमाणे 3:30 वाजल्यात. आता आपण आवरून दुकानात जायला निघूया. तर आता आपण आवरून निघालोय आणि एक मेन गोष्ट म्हणजे आज अशी आहे की आपण आपलं ब्लॉगिंग बंद करणार होतो, पण परत म्हटलं चला चालू करूया. तर परत का चालू करणार आहे हे तुम्हाला मी आज आपलं सगळं वर्किंग झाल्यानंतर सांगेलच. आणि दुसरी गोष्ट एक अशी म्हणजे 2-3 शेतकऱ्यांनी आपल्याला मेसेज करून सांगितलंय की शेड रोजचे बाजारभाव किंवा जे काही मालाची क्वालिटी असेल त्या क्वालिटीबद्दल पण मला चर्चा करत जावा. म्हणजे जर का असं आपलं काय चुकत बिकत असेल तर तुम्ही मला सांगू शकता. म्हणजे युट्यूबला बी कमेंट करू शकता, ते आपण पूर्ण दाखवायचा प्रयत्न करूच. आता आपण निघालोय. शुभम शेठ आलेले असतात. मी जेव्हा उठतो आणि जेव्हा आंघोळ करून बाहेर येतो त्यावेळेस मी शुभमला फोन करून सांगतो की आवर म्हणून. मग त्याच्यानंतर शुभम आपला आवरायला चालू करतो आणि त्याचा माझा टायमिंग भारी आहे. कधी कधी सेम टायमिंगला येतो, कधी कधी थोडं 19-20 मागं होतं. आता आज बघूया ते टायमिंग मॅच होतोय का. कधी कधी फोन केल्यानंतर तो पण झोपून जातो, मी बी झोपून जातो. हे बघा शुभम शेठ, हे बघा शुभम, माडी आणि डॉबर यांना झोपा येत नाहीत रातच्या. तर आपण आलोय आता चहा प्यायला. तुम्ही बघू शकता इकडं पाठीमाग माझ्या मार्केटचा गेट आहे आणि इथं पाठीमाग आपण चहा प्यायला आलोय. बाजारात आज माल जास्त असल्यामुळं आपण गाडी आपली लेट खाली होते. शुभम शेठ चाय. तर आता आपलं चहा पिऊन झालाय. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग शुभम शेठ पेमेंट करत आहे. आपल्या अकाउंटचं लिमिट संपलंय. काल आपण बरंच पेमेंट केलं तर त्याच्यामुळे आपलं अकाउंट आता 1 रुपया सुद्धा आपण पाठवू शकत नाही. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांची शेवंती आहे. बघू शकता गरम झाल्यानंतर शेवंतीचे काय हाल होतात बघा. ही आपली घरची शेवंती असून सुद्धा हे हाल आहेत. कमीत कमी 4 किलो शेवंती याच्यात गरम निघणार आहे, कारण की आडवी तिडवी सगळीकडे गरम झालेली. शेवंतीला पॅकिंग फक्त ओके करायला लागतं. पाटील शेठ बघा तुमची शेवंती किती गरम झाली आहे. किसका शेवंती? शुभम पाटील. पाटीलला व्हिडिओ पाठवा. तर आता आपल्या दुकानातला सगळा माल संपलाय. बघू शकता शेवंती थोडी राहिली आपली. इकडे कलकत्ता आहे आणि इथं बघू शकता इथं दीपक चिसाळे आपल्या शेतकरी आहे, त्यांचा नामदारी आहे. ही शेवंती आपल्या घरची आहे. 80 रुपये शेवंती काढली. दीपक चिसाळे यांचा नामदारी जरा बारीक पडलाय, त्याच्यामुळं आता 30 रुपये 25 रुपये 2 भावात देतोय. तर आता हिशोबाला बसलो, बघू काय खपते. मित्रांनो, आता आपला सगळा माल संपला आहे. तुम्ही बघू शकता इथं रामू आलाय दुकानावर हिशोब करायला. शुभम शेठ त्यांचा हिशोब करतात. आपला सगळा हिशोब करून आपण सगळं दुकान साफ करून बसलो आहे. आज बाजाराची कंडिशन बघताय ना, चांगले कलकत्ते 40 रुपये, चांगले पिवळं 40 रुपये, 1 नंबर गुलाब ब्रँड गुलाब असेल तर 100 रुपये, 1 नंबर शेवंती असेल तर 100 रुपये. आणि त्यातल्या जे नरम माल असतील म्हणजे समजा बारीक असेल,
थोडा डागी असेल तर थोडा बारीक असेल तर ते माल 30 रुपये 25 रुपये आहेत. आणि बाकी नरम सरम मालाचे भाव जसे माल असतात तसे ते खपत असतात. तुम्ही बघू शकता बाजार पूर्ण मोकळं झालंय. सगळ्यांचे माल सेल झाले, सगळे घरी गेलेत. आपलं बघा हिशोबाला आपल्याला कमीत कमी 2 तास जातो. 2 तास डेलीचे आपल्याला हिशोबाला जातात, कारण की आपलं लिखाण जास्त असतं. मी तुम्हाला कायम सांगत असतो आपलं लिखाण जास्त असतं. तर मित्रांनो आता आपण आवरून निघालो आहे. तुम्ही बघू शकता आपण गाडीपाशी आलोय, आपल्या गाडीवर बसलोय. आपण गाडीवर बरीच धूळ बसलेली त्याच्यामुळे कॅमेरा चालू केला नव्हता. आता आपण निघालोय. गॉगल गॉगल तसं बघायला गेलं तर आज 100% बाजारातले जवळ आहेत ना, एक 90% माल संपल्यात. बँगलोर काय अजून बंद झाली नाही, बँगलोर अजून चालूच आहे. त्याच्यामुळे आता जेवढं आपल्या हातात होतं तेवढं आपण करत होतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण नाही काय करू शकत. तर चला, तर मित्रांनो आता आपण आलोय मैदानात, तुम्ही बघू शकता. तर सकाळी जे मी मित्रांनो बोललेलो की आपण ब्लॉग बंद करणार आहे, ब्लॉग बंद करणार आहे, ह्याचं कारण असं होतं की बरेच जण आपल्याला बोलत होते की रोज रोज तेच आपलं ब्लॉगला पडत आहे, रोज रोज आपलं तेच ब्लॉगला पडत आहे. पण रोज रोज ते पडण्यापेक्षा मला असं वाटतं डेली ब्लॉग हा तेच असतं की ते तुमचं डेली रुटीन आहे. म्हणजे जे तुमचं डेली रुटीन आहे तेच तुमच्या ब्लॉगमध्ये येणार. जे आपण दुकानावरचं सेलिंग, कधी माल गरम होतो, कधी XYZ, काय बरेच प्रॉब्लेम असतात. तशी सुरुवात आहे आणि पुढं बघण्यासारखं लय काय काय असतं. सीझनमध्ये तर आणि मजा येते. सीझनमध्ये बघू तोपर्यंत आपण अजून चांगल्या लेवलपर्यंत व्ह्यू कॅप्चर करायचा प्रयत्न करू. तर ह्याच्यासाठी बंद करणार होतो. सुरुवातीला आपल्याला सपोर्ट एवढा छान मिळाला, तो सपोर्ट कुठं कुठं हळूहळू कमी व्हायला लागला. त्याच्यामुळं आपण कालचा एक दिवस ब्लॉग बनवलाच नव्हता. एक दिवस आपला ब्लॉग कमी पडेल. आणि त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ज्या दिवशी आपण ब्लॉग टाकला नाही त्या दिवशी आपण पूर्ण दिवसभर झोपूनच होतो. मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलंय सुद्धा की दुपारी झोपलो ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता उठलो. आणि ब्लॉग बंद करणार होतो, पण परत ते ब्लॉग बंद न करण्याचं कारण म्हणजे मला 1-2-3 शेतकऱ्यांचे फोन आले की शेट आपला आजचा ब्लॉग का नाही आला. तर मी म्हणलं शेट असं म्हणलं रिस्पॉन्स जरा कमी आहे, म्हणून आपण आता बंद करायचा विचार करतोय. पण त्या शेतकऱ्यांनी मला सजेशन दिलं की शेट तुम्ही दाखवता ते सगळं बरोबर आहे, काय अडचण नाही, आम्ही रोज तुमचे ब्लॉग बघतोय, ब्लॉग काय बंद करू नका, जे काय चाललंय ते चांगलं चालू द्या. परत त्या शेतकऱ्यांनी एक आपल्याला सुचवलं पण की जे काय तुमचं डेली रुटीन मधलं मार्केट आहे, जे काय तुमचे बाजार आहेत, काय भाव माल खपतोय, काय भावाचे पैसे झाले पाहिजेत, ते सुद्धा तुम्ही सांगायला ऍड करा. ते आपण आजच्या ब्लॉग पासून सांगायला चालू केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, भले माझा व्हिडिओ आता 1 जणांनी बघू द्या किंवा 100 जणांनी बघू द्या, मी ब्लॉग करायचा आता काय बंद करणार नाही. मी त्या एका माणसासाठी सुद्धा मी माझा ब्लॉग बनवणार आहे. त्यामुळं एक दिवस येईलच की नक्की आपले जेवढे सगळे पहिली माणसं जेवढे बघत होते तेवढे सगळेजण आपला ब्लॉग बघायला परत चालू करतील. आणि आता आपण झोपूया, कारण की संध्याकाळी सुद्धा आज आपल्याला लवकर जायचं आहे. पण सध्या मालाची आपल्याला रिक्वायरमेंट जास्त आहे, समोरच्याकडनं आपल्याला रिक्वायरमेंट जास्त आहे. या आपल्या गिरायकाला सध्या माल खूप लागतोय, त्याच्यामुळं पजा सगळा मॅनेज करतो. त्यामुळं आपण मोस्टली करून सकाळीच जातो. संध्याकाळचं आपलं जाणं जरा क्वचित कमीच झालंय, त्याच्यामुळं पजा सगळा मॅनेज करतो, त्यामुळं आपल्याला लय काही त्रास होत नाही. मग आता आपण बघूया. तरी शेवटी त्याच्या ऑर्डरवर डिपेंड राहतं. जर ऑर्डर नसली तर आपल्याला लवकर जायला लागतं, ऑर्डर असली तर काय मग आपण 4ला आपल्या दुकानाच्या टायमिंगला गेलं तरी चालतं. आपलं पहिलं गिरायक बरोबर 5 वाजता येतं. 5 वाजता ते गिरायक आलं की पहिलं त्याला 2 किलो गुलाब, परत तुमची 1 नंबर शेवंती त्या गिरायकाला, भले ती 200 रुपये असू द्या, पण त्याला शेवंती 1च नंबर लागते. त्याला 5 किलो ती शेवंती लागती आणि 20-20 किलो लाल पिवळा झेंडू लागतो. तर आता आपण आपलं बोलणं इथंच थांबूया.
आणि जाऊया, झोपूया, आवरूया. चला मित्रांनो, गुड नाईट.